करत आहे. स्वर्गीय बंटी पाटील खेळाडू कक्ष आपण पाहतोय आणि त्या खेळाडू कक्षामधून आता मात्र सर्व जोडी मैदानामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय. शिवचोरबा कोण संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवचोरबा कोण संघाने देखील दुपारच्या सत्रापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि दुपारच्या सत्रानंतर निळग्राम पिंपळे संघाचा देखील चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळालेला आहे. आणि या दोन संघामधील आता मात्र हा सामना सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश बांबरे सर फक्त त्यांना इंग्लिशमध्ये सांगायचं बाकी राहिलेलं आहे. अखेर सलामीची जोडीची जी प्रतीक्षा होती ती आता मात्र संपलेली आहे. आपण पाहतोय टोपनर ऑन मिडल दोन्ही सलामीची फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शिवचोरबा कोण संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत कराले विथ मंगेश पाटील टू ओपनर ऑन मिडल. शिवचोरबा कोण संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने पटकावली होती विथ बॉल विथ बॅट अशी चांगली कामगिरी केली होती तो पिंपळनेरचा वंडर बॉय ऋतिक मात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ऋतिक मात्रे बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू इथे मात्र आपण बॅकफुटवर ढकलला गेला होता. बॅकफुट डिफेन्स आपण पाहतोय खरं तर मागे जाऊन केवळ स्टंप कव्हर गेले होते फलंदाज आपण पाहतोय हेमंत कराल्याने. हेमंत करायला ऑफ द मार्क एका धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट तो ओपन करतोय. ऋतिक म्हात्रे ज्याने मागील सामन्यामध्ये क्वार्टर सेंचुरी 25 धावा कुठून काढले होते आणि या गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. 2 विकेट प्राप्त केले होते. तो खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवर. या लॉर फुलटा चेंडू टर्न केल्या चेंडूला मिसफील पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉटला आपण पाहतो या डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू अडवला गेला मात्र तोपर्यंत फलंदाजाने 2 धावे तो पूर्ण. मंगेश देखील आपलं 2 धावेने खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना शिवचोरबा कोण विपक्ष निळग्राम पिंपळनेर या दोन संघामध्ये. निळग्राम पिंपळनेर संघाचे सुवर्ण दिवस जणू काही पुन्हा एकदा परत आलेले आहेत कारण एक काल या संघाने गाजवला होता आणि सध्या हा काल देखील गाजवताना हा संघ पाहायला मिळतोय. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंच दिनेश भांबरे सरांकडून येतोय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते धाव प्लेकडे 4 धावा. डीजे हर्षल यांच्या माध्यमातून देखील चांगले माईक सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिले आणि चौका षटकार विकेट नंतर ठेवणीतल्या 2 देखील ते पेश करत आहेत. त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. प्रिस्वीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूया. ऑपरेटर विवेक वेलकम. इथे मात्र खराब क्षेत्रक्षण चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मात्रे तर सामनाकर फलंदाज मंगेश.
इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार अगदी मैदानाला घासत पुसत वाटत डीप एक्स्ट्रा कोरिजन मधून हा चौकार. गॅप आपण बघितलं होतं जणू काही सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू पाठवलं होतं मंगेश आणि चौकारासाठी आणि चौकारी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न वेग वाढवला होता आपण बघतोय या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पंचांचा लेग बॅचचा इशारा होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. हेमनच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. माफ करा कारण आपण पाहतोय आणि 2 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतो. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर मंगेश फलंदाजी करताना 1 धावसंख्येवर मंगेश फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज नयन पाटील ज्याने या मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हाताळले होते आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच्यावर संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. ऑर्डरच्या षटकानंतर आता मात्र विखुरली शतक्षण पाहायला मिळते कारण जे निर्बंध होते ते मात्र आता हटवले गेलेले आहेत. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका मात्र शतरक्षक दूर आहे. ऋतिक आपण पाहतो डीप मध्ये पाहायला मिळते वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. सामनागर फलंदाज मंगेश रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड खराब शतक्षण आपण पाहतोय 1-4 चेंडू निघून जाते बॅकवर्ड फार रिझन मधून सीमा पार धाव मिळते 4 चौकार. सेमीफायनल सामना सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते इशू स्वरूपात कोण विपक्ष न्यूग्रा पिंपल या 2 संघामध्ये. इथे ऑन साइडला शतरक्षक दूर आहे चेंडू निघून जाईल मेडिकल रिझन मधून सीमा पार 1 माउंट चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धाव प्लेकर पाहायला मिळते ती 21 धावा 22 धावा माफ करा डबल 2 22 धावा धाव प्लेकर झलकले गेलेले आहेत. दुसऱ्या षटकाचा काय खेळ सुरू असताना पुढे येऊन फटका केलेला फ्लेक केलेल्या चेंडूला मेडिकल रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होत आहे डीप मध्ये शतरक्षक सज्ज मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 24 विदाउट लॉस. 24 धावा धावपैकी पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुठल्या प्रकारचा गडी आता मात्र आतापर्यंत शिवचरूपा कोण संघाने गमावलेला नाही. 10 विकेट शेष आहेत. एक जमेची बाजू कोण संघाच्या बाजूने
इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक ऋतिक तिथे सज्ज आहे. मग इथे देखील 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांनी या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्ती, 2 षटक समाप्तीनंतर शिवचोरोबा कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 26-26 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आत्तापर्यंत आपण बघितलं तर जीसीएमध्ये 10 स्पर्धा झालेल्या आहेत आणि न्यूग्रा पिंपळनेर संघाबद्दल जर म्हणायचं झालं तर या संघाने तब्बल 4 वेळा अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. त्यापैकी 2 वेळा चषकावरून नाव कोरलेलं आहे आणि 2 वेळा हा संघ उपविजेता ठरला आणि हा सामना जर जिंकतोय तर तब्बल 5व्यांदा हा संघ जीसीए संघटनेमधील स्पर्धामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे सर्वात यशस्वी संघ जर कुठला राहिला असेल तर न्यूग्रा पिंपळनेर. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. करारा फटका देखील, करारा स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अगोदर 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आणि यावेळी मात्र हवाई मार्गाचा वापर करताना तो पाहायला मिळालेला आहे. दक्ष गायकवाडचं स्वागत हेमंत कराल्याने करारा शॉटने केलेलं आहे. षटकाराने त्याचं स्वागत करताना पुढे जाऊन हा फटका केलेला आहे इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू देखील निघून जातोय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. करारा जवाब देताना आपण बघतोय हेमंत कराले. दोन चेंडूमध्ये हेमंत कराल्याने 10 का दम दाखवलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते धावफलकावर 36 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय धावा होत नाहीत, धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा महापौर आपण बघतोय सध्या मैदानामध्ये शिवचोरोबा कोण संघाकडून. गोलंदाज दक्ष गायकवाड. वापसी करावी लागेल दक्ष गायकवाड याला आपण पाहतोय कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. रिव्हर्स फाटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय बॅकवर्ड फॉन्ट रिझन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. पाहायला मिळतोय दक्ष याला कुठे चेंडू टाकावं ते देखील आता मात्र उमगणार नाही कारण ज्या प्रमाणे फलंदाज हेमंत करायला करतोय दक्ष थोडासा चिंतित टेन्स मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्वीपचा फाटका चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. सलगचा हा 3रा चौकार. दक्ष गायकवाड आपण पाहतोय खूपच खर्चिक षटक हाताळताना पाहायला मिळतो. युवा गोलंदाज अनुभवाची थोडीशी कमी आपण पाहतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे हेमंत करायला या फलंदाजाने उचललेला आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. त्या अगोदर पहिल्या चेंडूवर षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. दक्ष याला वापसी करावी लागेल आपण पाहतोय
खर्चिक षटक त्याचं सध्या पाहायला मिळतंय. इथे फोर्स केला चेंडूला, हवाई फायर आणि हा चेंडू जो सीमाच्या बाहेर. अगदी चेंडूची चामडी आता मात्र लोळवायला सुरुवात केलेली आहे फलंदाज हेमंत कराले याने. पिंपळनेरचे अजय गायकवाड यांना विनंती असेल आपल्याला इन्व्हाइट केले जाते. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण या आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय हर्षद इलेव्हन जय परदेव क्रिकेट संघ गोवे जय परदेव गोवे चषक 25-26 आयोजन आणि स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. वाईट ऑफ बॉल लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. मित्रांनो आपण व्हीआयपी डायसकडे व्हीआयपी डायसवर विराजमान मान्यवर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. आपल्यामध्ये आज खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय दिनेश जोशी साहेबांच्या त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जाईल. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. माजी उपसरपंच दिनेश जोशी साहेबांनी विनंती असेल नितेशजी पाटील ना की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश जोशी साहेबांना सन्मानित करायचं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते अब तक 56, बिनबाद, जिंदाबाद, शिवचरोबा कोण हे आपण पाहू शकता. माजी उपसरपंच दिनेश जोशी साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांची बहुमूल्य अमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये समाजसेवक नरेश पाटील ज्यांच्या माध्यमातून मुंबई किंग बाहुबली टॉसबॉक्स आम्हाला स्पॉन्सर केला गेला आहे आणि त्या टॉसबॉक्सचे स्पॉन्सर आपण पाहतोय समाजसेवक नरेश पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतुतीस सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मुंबई किंग बाहुबली नाणेफेकी कक्ष देखील स्पॉन्सर केले गेले आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. नरेश पाटील साहेब त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. धावसंख्या 57-57 आपण पाहतोय. यंदा जगामध्ये विचार केला तर यंदा जगामधील सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे तो शिलोमाता वर्ल्ड संघाच्या यतीन मडिवाल कौशल पाटीलच्या नावे आहे, ज्याने चौथरा मानकुली विरुद्ध 80 धावांची भागीदारी केली होती. आणि इथे आपण पाहतो या जोडीने आतापर्यंत 57 धावांची भागीदारी केली आणि हेमंत करायला वैयक्तिक 41 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पुढे जाऊन फटका केलेला रनआउटची संधी आणि अखेर विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना शिवचरोबा कोण या संघाचा. सामन्यामध्ये अक्षरशः परसला होता. चंद्रकांत शेलार साहेबांना विनंती असेल की आपण व्यायाम प्रेक्षकामध्ये चंद्रकांत शेलार साहेब आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्याला आमंत्रित केले जाते. जय परदेव गोवे चषक 25-26 मध्ये हर्षद इलेव्हन जय परदेव क्रिकेट संघ गोवे यांच्या वतीने धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 57-57. नेत्रेच बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. नेत्रेची आगली वेगळी शैली आपण पाहतोय. मी मागाशीच उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकन गोलंदाज पॉल ॲडम्स आपण पाहतोय ज्याप्रमाणे गोलंदाजी करत त्याप्रमाणे गोलंदाजी करताना आता पण 3 चेंडू निर्धाव केलेला आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेला आपण पाहतोय. थर्डमॅन इजरामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते डीप. थर्डमॅनला चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या 59. हेमंत करायला पोहोचतोय 2 धावेने आपल्या वैयक्तिक 43 धावसंख्येवर. आतापर्यंत जीसीएस संघटनेमध्ये तब्बल 11 अर्धशतक झळकावले गेलेले आहेत. इथे मात्र चेंडूला भेरकून दिलेला आहे. लपेट शॉट चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार आणि एकूण आपण बघितल्या धावा झालेल्या त्या 65 आणि वैयक्तिक हेमंत 49 धावांवर नॉट आउट राहतोय.
तर धावसंख्या झालेली ती 65 आणि 66 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे त्यांनी इकडे पिंपलेर या संघासमोर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला जनमन सरवली विपक्ष या सामन्यात विजय संघ. मात्र फायनलमध्ये कुठला संघ दाखल होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील व्हाईस ऑफ सरवली संघाने तर फायनलचं बुक तिकीट केलेलं आहे. मात्र सरवलीचा आवाज सांगेल की या सामन्यामधील कुठला संघ फायनलमध्ये त्यांना धडक देण्यासाठी सज्ज होईल. व्हाईस ऑफ सरवली विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. पहिलं सत्र धुमाल सरांचं पॉवरफुल समालोचन आणि धमाकेदार बॅटिंग झाली फर्स्ट इनिंगमध्ये. कारण 65 बनवण्यात आला. आणि आज जर आपण पाहिलं नुकतेच राजस्थानवरनं चिल करून ते आलेत आणि राजस्थानवरनं सेट होऊन किती आलेत तर त्यांनी दाखवलं या सेमीफायनल मॅचमध्ये. 49 बनवला इंडिव्हिज्युअली नॉट आउट हेमंत कराळेने. क्या बात आहे, लाजवाब इनिंग. मला आठवतं हेमंतला याच क्रीडांगणावरती पावसाळ्यामध्ये फर्स्ट टाइम पाकलं होतं. आय थिंक तेव्हा अंडर-19 त्याची समथिंग एज असावी. आणि तेव्हापासून तर आजपर्यंतचा त्याचा प्रवास प्रत्येकी वर्षी इयर बाय इयर खेळामध्ये सुधारणा आणि बॅटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणि काय जबरदस्त खेळली या सेमीफायनल 2 मध्ये तो खेळला. कारण समोर एक अशी टीम होती ज्या टीमने सातत्याने बॉलिंगच्या जोरावरती मॅच जिंकलेला होता. पण त्या टीमचा अगेन्स्ट एक क्वालिटी बॉलिंग युनिटचा अगेन्स्ट पहिलं सत्र गाजवलं. 65 बनवलं आणि 66चा मॅच विनिंग टोटल सेट केला. सलामीची जोडी हार्दिक गायकवाड आणि त्यांचा समवेत ऋतिक म्हात्रे. स्पेशली दक्ष फार एक्सपेन्सिव्ह राहिला कारण दक्षच्या ओव्हरमध्ये 30 धावा आला आणि तोच कुठेतरी फार मोठा डिफरन्स या इनिंगमध्ये राहू शकतोय. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढणार आहे कारण यजमान संघ जर्मन सरवली टीम कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये पोहोचलेली आहे. आणि तसेच पिंपलनेरच्या प्रेक्षकांची कोणतीच कमी नाही आहे. मला असं वाटतं की आपल्या विभागाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मॅच असू द्या पिंपलनेरवाले तिथे पोहोचतीलच. त्यांना नाही पाऊस थांबवू शकत ना वादळ थांबवू शकत. ते आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमी पोहोचतात. आणि नयनने एक गोष्ट सांगितली होती मला आठवतं स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक जेव्हा फायनलचा टॉस आम्ही कंप्लीट केला तेव्हा त्याने सांगितलं होतं की तेच प्रेक्षक आहेत जेव्हा आम्ही हारतही होतो ना तेव्हाही कोणी आम्हाला काही रॉंग नाही बोलला. तेव्हाही त्यांनी आम्हाला सपोर्टच केला. तरीसुद्धा आम्ही हारायचो तरी आमची प्रत्येकी मॅच पाहिला ते यायचेच. हे प्रेम आहे त्यांचं या टीमप्रती. कुठेतरी प्रेक्षकांची भूमिका देखील फार वाढते कारण एक प्रेक्षक म्हणून ना आपली टीम हरो अथवा जिंको आपण त्यांना सपोर्ट दिलाच पाहिजे. कारण प्रेक्षकांचा सपोर्ट जेव्हा चांगला असतो ना तेव्हा टीम देखील त्याच उत्साहाने खेळते. कारण समटाइम्स रिझल्ट मॅटर नाही करत आपली टीम खेळली कशी तेही मॅटर करतं. 66चा चेज ऋतिकचा संवेद हार्दिक गायकवाड आणि या जोडीवरती भरपूर काय निर्भरही असेल कारण ही ती जोडी आहे जिने मी उल्लेखही केला की भरपूर सारे निसटते विजय आपल्या टीमला मिळवून दिलेत. आणि आज या सेमीफायनल 2 मध्ये जर बाजी मारायची आहे फायनलचे तिकीट बुक करायचं तर या जोडीचा चांगला खेळ होणं हे महत्त्वाचं आहे टीम न्यू एकविरा पिंपलनेर टीमसाठी. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. फर्स्ट बॉलर तयार होत आहेत बॉलिंग मार्कवरती अनिकेत म्हात्रे आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर हार्दिक गायकवाड. भिवंडी प्रीमियर लीग आपण पाहिली. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन पुरस्कार हार्दिक गायकवाडला मिळाला. त्याचप्रमाणे जर ग्रामीण क्रिकेटमध्ये विचार केला आणि हा पुरस्कार द्यायची वेळ आली तर प्रबल दावेदार हार्दिकच. पहिला बॉल
पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. प्लॅन मिस. डॉट बॉलने सुरुवात. एक एक निर्धाव चेंडू. दबाव बनवणार आहे. सेमीफायनल 2 ची मॅच आणि या क्षणाला 66 चेस करत असताना एक एक चेंडू महत्त्वाचा आहे. बट कराळे आज फायर होता. ज्या प्रकारे हेमंत खेळला 49 बनवलं. कदाचित 1-2 चेंडू आणखी मिळाले असते तर पहिल्या अर्धशतकी आज पाहायला मिळालं असतं या स्पर्धेमधलं. 3 चेंडू निर्धाव खेळला. हरकत नाही आहे. ओव्हर द विकेट. आता थाईजवरती आदळला. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला कुमार म्हात्रे. बॉल फील्ड केला जातो लेग बाईज ची मिळेल सिंगल. बट कोणगाव टीम सध्याच्या घडीला पूर्णपणे चार्जअप झाली आहे की पहिलं सत्र जे हेमंतने गाजवलं, जो मोमेंटम त्याने आपल्या बाजूला आणून दिला, आता त्याच मोमेंटमने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये पहिले 2 चेंडू ज्या प्रकारे टाकले अनिकेत म्हात्रेने, हेच त्याचा संकेत आहे की जो मोमेंटम, जो आत्मविश्वास या टीमकडे आहे ना, ते अनुसरून आता बॉलिंग देखील चांगली सुरू आहे. पहिले 2 चेंडू सटीक लाईन आणि लेंथवरती टाकलेत. फक्त एकच धाव स्कोरकार्डवरती, ती देखील बॅटमधनं आली नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती आता ऋतिक म्हात्रे. मागील सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच 25 इंडिव्हिज्युअली बनवल्या भावाले बी टीमचा अगेन्स्ट. बट या सेमीफायनल 2 मध्ये तशीच कलात्मक इनिंग त्याच्याकडनं येईल का? कारण ते हवंय. कारण चेज हा सोपा नाहीये. प्रवास लांबचा, आणि लांबचा प्रवास जर जलद करायचा तर मोठे फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेट. रन रिदम मध्ये थोडा अडतेला अनिकेत म्हात्रेला देखील ठाऊक आहे की या क्षणाला पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच फिल्डर त्या टीआर सर्कलच्या बाहेर आहेत आणि बॅटर्सकडेही कोणतं ऑप्शन नाही आहे. त्यांनाही मोठ्या फटक्यांसाठीच जायचं आहे. अशा वेळेला ना एक बॉलर म्हणून ना तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर राहणं महत्त्वाचं असतं. एक पाऊल पुढे असणं गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. पगला सिक्सर आणि स्कोर कार्ड आता 7 धावा धावफलकावरती. बघा पिंपलनेर क्रिकेट जर आपण पाहिलं या हंगामामध्ये स्पेशली ते ज्याप्रमाणे खेळलेत ना, या टीमचा अगेन्स्ट जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे मॅच जिंकत नाही ना, तोपर्यंत मॅच कधीच संपली नाही आहे. कारण या टीमने या सीझनमध्ये मोस्ट ऑफ क्लोज मॅचेस भरपूर साऱ्या जिंकलेल्या आहेत. सिक्सर पगला आला. नेक्स्ट बॉल. आता मोठा फटकाच खेळायचा होता. बॅटचा टो एंडला लागला. मिड ऑनला नमी देतोय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. कारण 66 चेस करण्याचा दमखम या टीममध्ये आहे. बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला, विजय गायकवाड आहेत, कुणाल असतील, नयन असतील, त्यातल्या त्यात दक्ष देखील चांगली बॅटिंग करतात. बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. तसेच आपण विचार केला तर सचिन गायकवाड आता टीममध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे बॅटिंगमध्ये दमखम आहे, डेप्थ आहे. पण त्या अनुसरून खेळ देखील व्हायला हवा. एक षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आला. बट हार्दिकने जे 2 बॉल फेस केलेत ना, एक बीट झाला, एक तर थाईज वरती लागला. ऑफ द मार्क देखील आतापर्यंत हार्दिक झाला नाहीये. नेक्स्ट बॉल. आता हार्दिकचा बॅटमधनं फटका फ्लॅट चालला. बॉल गॅप मध्ये काऊ फेसला भेटत असताना एक अडप्प्याने बॉल बाउंड्री लाईन सब बाहेर. 66 च्या चेज मध्ये. चेज ऑन. चौकार. चांगला फटका आला. कारण रिस्कवर किती चांगला पाहायला मिळाला त्या फटक्यामागे. हँड कॉर्डिनेशन किती जबरदस्त होतं त्या फटक्यामागे. चमकार येतो 4 धावांच्या साह्याने. स्कोर कार्ड आता पुढे जातो 12 ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती आणि दबाव आता अनिकेत म्हात्रेवरती. कारण पर ओव्हर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट 16 किंवा त्यापेक्षा जास्त करायचं. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं 12 आलेलं. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस. फिल्डर आता हलकी मिसफिल्ड झाली आणि ती हलकी मिसफिल्डच पुरेशी होती सिंगल कंप्लीट करण्यासाठी. सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 66 च्या चेजमध्ये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 विदाउट लॉस. टीम न्यू एकविरा पिंपलनेर आणि रिमेनिंग 18 मध्ये आता जिंकण्याकरिता करायचा आहे 53 करायचा. जो उल्लेख मी केला की प्रवास अजूनही भरपूर लांबचा आहे. पण हा प्रवास जर जलद कंप्लीट करायचा आहे तर मोठे फटके हवेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 2 चांगले फटके जरूर आले. बट रिक्वायर रेटपेक्षा अजूनही मागे आहे टीम पिंपलनेर. कारण किमान एखादं असं षटक हवं येत्या 3 ओव्हरमध्ये की ज्यामध्ये 15, 20 किंवा त्यापेक्षा जास्त असं एक षटक किमान हवंय पिंपलनेर टीमला या चेजमध्ये पुढे जाण्याकरिता, जिंकण्याकरिता.
कारण बघा प्रत्येकी बॉलरचा अगेन्स्ट तुम्ही 16 घ्याल किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही बनवू शकाल असं नाहीये. कारण कोणगावचा बॉलिंग युनिट देखील स्ट्रॉंग आहे. एखादं षटक चांगलं पडणारच आहे. तो त्या अनुसरून एखाद्या बॉलरला टार्गेट करावं लागेल आणि एखादं असं षटक हवं आहे ज्यामध्ये 15 ते 20 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. बट एक अनुभवी बॉलर तयार होतो आता बॉलिंग मार्कवरती. राज पाटील, मला आठवतं भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये खेळत असताना महिंद्रा स्पोर्ट्ससाठी फार चांगला खेळ या बॉलरने केलेला आणि तोच राज पाटील आता बॉलिंग मार्कवरती तयार होतो. आज खऱ्या अर्थाने ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची की राजचा खेळ अजूनही संपलेला नाही. राजचा राज अजूनही आगे ते दाखवण्याची वेळ. बट पगलाच बॉल उडवलाय फिल्डर आखेत कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, हार्दिक गायकवाडची विकेट पगलाच बॉल वरती मिळेल. राज पाटीलला धक्का पगला. निघालेत कोणगाववाले कारण टोटल चांगला बनवला आणि महत्वाची विकेट हार्दिक गायकवाडची विकेट फार लवकर काढली. सर्वांनी गुरु पाटील साहेब, मी त्यांना विनंती करतो आपण यायचं मंचावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच हरिभक्त पारायण सोमनाथजी चौधरी साहेबांनाही मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपली स्पर्धा जय पारदेव चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराजांना विनंती करतो आपण या मंचावरती. स्पेशली गोवे टीम आपल्याला बोलवत आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विकेट मिळाली विजय गायकवाड. आज बॅटिंग फार चांगली केली विजय गायकवाड यांनी. पण या मॅच मध्ये काय घडेल? बॅकफुट वरती जाऊन पंच केला, क्लासिकल स्ट्रोक. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. जबरदस्त फटका. वाईड ऑफ ऑफ जागा दिली होती बॉलरने आणि त्या जागेचा फायदा घेतला विजय गायकवाडने. मागील 2 सामने जबरदस्त बॅटिंग झालेली विजय गायकवाड यांची आणि याही सामन्यामध्ये तसंच काही हवंय. राऊंड द विकेट. आता हॅमर्ड केलं बॉल दरम्यान लॉंग ऑफला चालला. फिल्डर आगे सिंगल कंप्लीट केली जाईल. आता दोन्ही एंड्सने मोठे फटके हवेत. फक्त एखाद्या विजय गायकवाडच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती किंवा एखाद्या ऋतिक मात्रेच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती या रन चेंज होणार नाहीयेत. दोन्ही एंड्सने मोठे फटके हवेत. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आता 18 धावा धावपळकावरती आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 48. हा बॉल सोडून दिला. आता दिशा खराब आहे. एक्स्ट्राच्या साहाय्याने 19 ऑन द बोर्ड आणि रिक्वायर रेट जर आपण पाहिला फार पुढे निघून गेला. कारण चेंडू शिल्लक आहेत. येते 15 आणि 15 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं आहेत 47. 47 धाव्यांची आवश्यकता. 15 चेंडू बाकी आहेत. म्हणजे येतं 3 चेंडूमध्ये या क्षणाला किमान 2 तरी चांगले फटके हवेत टीम पिंपलनेरला. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्लॅन मिस. येतोय डॉट आणि या क्षणाला एक निर्धाव चेंडू ही ना टीम शिवशिरोबा कोनला आता फायनलच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण रन्स जितक्या आगेत ना त्या अनुसरून डॉट बॉलनेही काम बनेल कोणगावचं. आणि काही चर्चा आता दोन्ही बॅटर्सने एकमेकांसोबत केल्या. कारण या क्षणाला आता बॅटर्सकडेही कोणता ऑप्शन नाही आहे, कोणता पर्याय नाही आहे. मोठ्या फटक्यांसाठीच जायचं. कारण या मॅचमध्ये ना टीम पिंपलनेरला जर पुढे जायचं, फायनलमध्ये पोहोचायचं, या स्पर्धेमध्ये टिकायचं तर मोठे फटके खेळणं हा एकमेव पर्याय. कारण आता इक्वेशन चेंडू शिल्लक येते 14 आणि 14 मध्ये करायचं. 47 धावा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ. आताही हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॅटचा टो एंडलाच लागलाय. सिंगल लच मिळेल. दबाव आता फार जास्त वाढलाय कारण रिक्वायर रेट आता 20 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आता करायचं 13 मध्ये 46. 46 धाव्यांची आवश्यकता. आणि महत्वाची गोष्ट मी उल्लेखही केला की दक्ष गायकवाडच्या ओव्हरमध्ये ज्या 30 धावा आल्या तोच कदाचित टर्निंग पॉइंट या मॅचचा असू शकतोय का. कारण त्या व्यतिरिक्त जर आपण बॉलिंग पाहिली तर ती तितकीशी एक्सपेन्सिव्ह नव्हती. अंतिम षटकी जर आपण पाहिले तर फक्त 9 धावा अंतिम ओव्हरमध्ये होता. 13 मध्ये 46 आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर अशा प्रकारे षटक समाप्त.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आहे 20 आणि 12 मध्ये आता करायचे 46. 12-46 हे समीकरण फर्स्ट ओव्हर पासून रिक्वायर रेटला मेंटेन करणं हे महत्त्वाचं होतं पिंपलने टीमसाठी, बट ते झालं नाही आहे. त्याचं कारण हे देखील रागलं की फर्स्ट ओव्हर अनिकेत म्हात्रे 13 जरूर खर्च केला, बट देन सेकंड ओव्हर राज पाटीलचा राज आपण या मॅचमध्ये पाकला. अनुभवी बॉलर आणि अनुभव त्याचा पाहायला मिळाला त्याचा बॉलिंगमध्ये, कारण रन्स त्याने फक्त कन्सीड केल्या 7 आणि हार्दिक गायकवाडची विकेट आत्ता 12 मध्ये करायच्यात 46. पहिल्या 12 चेंडूंनी तर बॅटिंग साईडचे 12 वाजवलेत, पण अंतिम 12 बॉलवरती आता कमबॅक होऊ शकतो का? कारण स्टील चेज होऊ शकतात, कारण 12 मध्ये 46 जेव्हा आपण चेज होताना पागलेल्या आहेत याआधी मला आठवतं मागील सीझनमध्ये वडघरची स्पर्धा मला आठवते जिथे सारंगावचे अक्षय पाटील त्यांनी हे कार्य करून दाखवलं होतं. आणि या क्षणाला तेच कार्य आज पिंपलने टीम करू शकते का? सेकंड लास्ट ओव्हर बॉलर हर्षद दरम्यान बॉलिंग मार्कवरती 12-46. बघा या मॅचमध्ये जर फाईट ना अंतिम षटकापर्यंत जर करायची आहे तर या ओव्हरमध्ये मिनिमम 4 तरी चेंडूंना बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवावा लागेल, तेव्हा जाऊन ही फाईट अंतिम ओव्हरपर्यंत पाहायला मिळू शकते. पण या ओव्हरमध्ये जर 10 पेक्षा कमी रन्स हर्षदने दिला तर दॅट्स इट. कारण हा सामना जर आपण पाहिला पूर्णपणे झुकलाय शिवचेरुबा कोण टीमचा बाजूने, कारण सेमीफायनल मॅच मध्ये पहिलं सत्र बॅटिंग करत असताना 65 4 ओव्हरमध्ये मॅच विनिंग टोटल आहे. पहिलाच बॉल मिस टायमिंग चेंडू फक्त उंच गेलाय. मंगेश आलेत आणि मंगेश आहे तर मिस्टेक होणारही नाहीये. कॅच पकडली जाईल, महत्वाची विकेट. आणखीन एक झटका पिंपलनेरला लागतोय आणि अडचणी आता फार जास्त वाढलेल्या आहेत, कारण चेंडू शिल्लक येते 11 आणि 11 मध्ये आता करायचं 46. विकेट मिळाली. ऋतिक मात्रे देखील आता निराश पावलांनी डगआउटमध्ये पोहोचला, कारण त्याच्या चेहऱ्यावरती जी प्रतिक्रिया होती त्यानेही समजले की कुठेतरी आपला संघ फार मागे राहिला या मॅचमध्ये. कारण 11 मध्ये आता 46. सचिन गायकवाड या बॅटरने गेले कित्येक वर्ष एक फिनिशर म्हणून रोल प्ले केला टीम पिंपलनेरसाठी, महिंद्रा स्पोर्ट्ससाठी. पण आज ते कार्य पुन्हा एकदा तो करून दाखवू शकतोय का? कारण सचिन गायकवाड ते नाव आहे ना, ज्या नावाला कोणत्या इंट्रोडक्शनची कधीही कोणती आवश्यकता नाहीये. आज ते कार्य होईल का? पहिलाच बॉल सचिनने उडवला, आताही चेंडू फक्त उंच गेला. मंगेश आलाय आणि मंगेश आलाय तर मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, बॅक टू बॅक सफलता मिळतात हर्षलला. सचिन गायकवाडच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागलाय, हा 3रा. आणि तसेच सुस्वागतम याच दरम्यान शुभ आगमन झालं या स्पर्धेमध्ये, ज्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभलं. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड झाली, स्वर्गीय बंटीदादा अभिमन्यू पाटील यांचा स्मरणार्थ सन्माननीय सरजू अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या आणि साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं मी हर्ष दिलवन जय पारदेव गोवे टीमच्या वतीनं जय पारदेव चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, प्रथम, द्वितीय, तसेच बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आला. स्वर्गीय बंटीदादा अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सरजू अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीने या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या आणि साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आजच्या या महान 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मॅचकडे वळूया. हॅट्रिक बॉल,
हॅट्रिक बॉल आणि महेश म्हात्रे यांच्याकडनं आता दिले जातील 1000. हॅट्रिक कंप्लीट. दादा म्हात्रे यांनी सांगितलंच होतं की जर विकेट हॅट्रिक झाली तर आमच्याकडनं 1000. ₹1000 रोख पारितोषिक मिळणार आहे आणि आमच्यापर्यंत आता माहिती आली की ते 1 नव्हते, ते 2 होते, पण हरकत नाहीये. आता बॉल हवेमध्ये आगे, डबल हॅट्रिक होऊ शकणार नाहीये. फिल्डर दूर लागले तिथे. डबल हॅट्रिक झाली जशी, थोडं आणखीन चांगलं कनेक्शन झालं असं तर अगदी फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल जाणार होता. बट या षटकाने हे सुनिश्चित केलं की डेफिनेटली जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025 मध्ये फायनलच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला शिवशिरोबा कोण टीम पाहायला मिळेल. आता विजयने मारलाय बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. एकाच ओव्हर मध्ये 4 झटके दिलेत. आता बॉलर हर्षदने 5 विकेट ऑल होऊ शकतो का? एक चेंडू अजूनही बाकी आहे. हर्षलने जी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे, हिमांशू पाटील यांच्याकडनं ₹5000 रोख पारितोषिक जमा झालेलं आहे. क्या बात आहे. आणि हा चेंडू येतोय निर्धाव, बट एकदा जोरदार झाला, होऊन जातं हर्षलसाठी. 1 ओव्हरचा स्पेल, 4 विकेट आणि फक्त 1च धाव. आणि हर्षलच्या या षटकाने फायनलचं तिकीट आता अगदी हेमंत करालेच्या हातामध्ये दिलंय की चला आता फायनलच्या दिशेने, कारण आता 6 मध्ये करायचं आहेत फक्त 45. पण आपण फक्त त्या आधी लावू नाही शकत, कारण 45 भरपूर झाला. 6:45 राहिलेले आहेत. आणि तसेच सागरदादा भोईर दादांचं देखील आगमन झालेलं आहे. पुढील फायनल मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्ये दिसतील. या सीझनमध्ये सरवली टीमने देखील फार मोठा स्ट्रगल केला आहे, पण तो स्ट्रगल आज संपेल का? मंचावरती तुम्ही महत्त्वाची उपस्थिती पाहू शकतात आज, ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तसेच बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या. स्वर्गीय बंटीदादा अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या आणि तेच आपल्याला ऑन स्क्रीनही पाहायला मिळतात, ज्यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. साहेबांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि विशेषतः आभारही व्यक्त करतो की तुमचा हा महत्त्वाचा पाठिंबा जो आम्हाला मिळाला, त्या जोरावरती ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. मंगेशाला पहिलाच बॉल, प्लॅन मिस, येतोय डॉट. आता बघा, या क्षणाला मंगेश बॉलिंग करो अथवा दुसरा कोणत्याही बॉलरवरती जरी जबाबदारी दिली असती तरी रिझल्ट काही चेंज होणार नाही आहे, कारण 45 धावांची आवश्यकता नाखुश असेल टीम पिंपलनेर, कारण बॉलिंग त्यांचा मजबूत पक्ष. पण आज मजबूत पक्षावरतीच वार केला हेमंत कराळेने. टोजवरती येऊन खेळलाय कुणाल, बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला, जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर जरूर, बट या फटक्यांनी जास्त फरक पडणार नाही. आता या रन्स फक्त पराभवाचं अंतर इथे कमी करू शकतात. या क्षणाला या मॅचमध्ये फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम शिवशिरोबा कोण किती रन्सने हा सामना जिंकेल. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, आता काऊ फेसला बॉल, हर्षल तिथे आगे. हलकी मिसफिल्ड जरूर झाली, बट हर्षलने जे कार्य या आधी केलं ना, आता किती मिसफिल्ड जरी झाल्या तरी फरक पडणार नाहीये कोण टीमला. ज्या प्रकारे बॉलिंग लागली, 1 ओव्हरचा स्पेल, 4 विकेट आणि फक्त 1च धाव दिली हर्षलने. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, आता फुल टॉस आहे, दिशेने वळवलाय बॉल, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप.
आणि महेश नाईक आहेत का तिथे? यस महेश आहे. महेश नाईक यांचा फॉर्म सर्वात जास्त पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतो, कारण महेश नाईक 20 ओव्हर प्लेअर आहे. सध्या सगळी हलकी मिसफील्ड त्याच्याकडनंही झाली, कॅच पकडायला हवी होती बट पकडता आली नाही आहे. पण या कॅचने या मॅचच्या रिझल्टवरती काही जास्त फरक पडणार नाही आहे. आणि चेंडू आता बाकी आहेत फक्त 2. नेक्स्ट बॉल, स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट आणि एक चेंडू फक्त बाकी आहे. काय जबरदस्त खेळ सेमीफायनल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीम शिव चेरोबा कोणचा आणि त्याच परफॉर्मन्सच्या जोरावरती ते चालले थेट फायनलच्या दिशेने. फक्त एक चेंडू बाकी आहे या मॅच मध्ये. अशा प्रकारे हा सामना समाप्त. जय पारदेव चषक 2025 सेकंड फायनलिस्ट टीम आपल्याला मिळालेली आहे, टीम शिव चेरोबा कोण. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक, टफ लक टीम पिंपलनेर. प्लेअर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाही आहे. अगदी राजस्थानवरनं अर्जंट फ्लाईट बुक करून ते आले आणि राजस्थानवरनंच ते सेट होऊन आले आणि इंडिव्हिज्युअली बनवला 49. तोच टीम कोणचा कॅप्टन कूल हेमंत कराळे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. चला हेमंत आपण या क्विकली प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी या. आधी हेमंत लवकर या. आणि तसेच हिमांशु दादा पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक हर्षलसाठी आलंय, जी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली हर्षलने. काय जबरदस्त डॉमिनेटिंग खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये दाखवला टीम शिव चेरोबा कोणने आणि ते पोहोचले थेट फायनल मध्ये. आणि हेमंतने हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला हर्षलसाठी, कारण एका ओव्हरमध्ये त्याने 4 विकेट घेतले. दोघांनी यायचं, चला दोघे या, दोघांना आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. दोघे या, कारण या दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती सेमीफायनल 2 मध्ये बाजी मारली आहे टीम शिव चेरोबा कोणने. दिनेश दादा जोशी साहेबांच्या शुभेच्छा. आपण दोघांना पण प्लेअर ऑफ द मॅच देऊया, कारण दोघेही दावेदार आहेत. प्लेअर ऑफ द मॅच दोघांसाठी एकदा जोरदार ताल्या होऊ जाऊ द्या, कारण बॅटिंग करत असताना 49 बनवलं हेमंतने आणि बॉलिंग करत असताना एका ओव्हरमध्ये 4 विकेट, फक्त एकच धाव हर्षलने दिली.